बाहेरून कडकडीत न होता छान कुरकुरीत आणि आतमधून चिवट न होता छान सॉफ्ट असे मंचुरियन जसे गाडीवर मिळतात तसेच मंचुरियन घरच्या घरी कसे करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आवाज ऐकलाच असेल किती छान कुरकुरीत मंचुरियन झालेत। आतपर्यंत छान तळले गेलेले आहेत, अजिबात चिवट झालेले नाहीत। मंचुरियन थंड झाल्यावर सुद्धा चिवट न होता छान सॉफ्ट राहावे त्यासाठी आपण ह्यामध्ये एक पीठ घालणार आहोत। 20 रुपयाचा मोठा कोबी इथे घेतलेला आहे। 6 ते 7 जणांना हे कोबीचे मंचुरियन पुरतील एवढा मोठा कोबी इथे मी 20 रुपयाचा घेतलाय। कोबी कट केल्यानंतर तुमच्याकडे अशी किसणी असेल तर अशा किसणीवरती अजिबात कोबी किसून घेऊ नका। मोठी जरशी किसणी असेल तर त्यावरती तुम्ही कोबी किसून घ्या, कोबी अगदी छान किसला जाईल। किंवा तुमच्याकडे असं स्लायझर असेल सरळ सरळ कोबी न किसता क्रॉस कोबी करत जर कोबी किसला तर कोबीचा केस जसा मंचुरियन करण्यासाठी हवा आहे तसाच आपल्याला मिळेल। हा तुम्हाला मी दाखवला सरळ सरळ कोबी किसून। सरळ सरळ कोबी किसला की असा लांब पातळ येईल पण लांब लांब की मी इथे कडेकडेने कोबी गोल गोल फिरवत छान असा किसून घेते। इथे तुम्ही बघाल तर हा कोबीचा केस आहे ना तो बघा पातळ आहे आणि लहान आहे, एकदम असा मोठा मोठा नाही। हा बघा तुम्ही किती लांब लांब असा केस आहे। असाच केस जो आहे ना कोबीचा तो मंचुरियन करण्यासाठी हवा आहे। स्लायझर नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा बारीक पातळ असा कोबी चिरून घेऊ शकता। हा कोबी आहे तो किसून घेतलाय। कोबीचा केस बघाल तर एकसारखा असा आहे। आता आपण ह्याला मापून बघूया। कपाने इथे हा कोबी आता मापून घेते। तुम्ही घरातली एखादी वाटी पेला काहीही घ्या आणि कोबी मापून घ्या। कोबी आपला इथे आता 1 कप झालाय, हा दुसरा कप आहे। ज्या कपाने आपण आता हा कोबी मापणार आहे त्याच कपाने आपल्याला पीठ घ्यायचं आहे, चौथा कप। आणि हा शेवटी आता जो आहे ना तो हा 5वा कप। म्हणजे आपला इथे बरोबर 5 कप एवढा कोबी झालाय। ह्यामध्ये आता मसाले घालणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा चमचा एवढी काळी मिरी पूड घातली। काळी मिरी पूडमुळे मंचुरियनला चव खूप छान येते। 1 चमचा घरातलंच लाल तिखट घेतले, तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर असेल ती घेतली तरी चालेल। आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्या। 1 चमचा इथे आलं लसूणचे पेस्ट घातले, आलं लसूण बारीक चिरून सुद्धा घालू शकता। 1 चमचा सोया सॉस घातलाय, सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यानुसार मिठाचं प्रमाण घाला। 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलाय, कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी पोहे मिक्सरला फिरवून ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। पाऊण कप मैदा घेतलाय। मंचुरियन कडकडीत न होता छान कुरकुरीत व्हावेत, आतमधून थंड झाल्यावरती चिवट न होता छान सॉफ्ट राहावेत त्यासाठी ह्यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। तुम्ही जर मैदा खात नसाल तर संपूर्ण 1 कप गव्हाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल। गव्हाचं पीठ घातल्याने मंचुरियन कुरकुरीत होतात, आतमधून चिवट न होता छान सॉफ्ट होतात। मसाले आहेत ते कोबीला आणि पिठाला पहिले चांगले चोळून पाण्याचा वापर न करता कोबीला पाणी सुटतं तर त्या पाण्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे। आपण ह्यामध्ये अजून फूड कलर घातलेला नाही। गाडीवर मंचुरियन आपण खातो त्यामध्ये फूड कलर असतो। फूड कलर नाही घातला तर पीठ बघा ह्या पद्धतीत तुमचं दिसेल। मी इथे फूड कलर घालून घेतलाय। फूड कलर घातल्यामुळे जसे गाडीवर मंचुरियन मिळतात अगदी दिसायला सुद्धा तुमचे घरच्या घरी तसेच तयार होतील। तुम्हाला फूड कलर नसेल घालायचा तर तुम्ही त्याऐवजी 1 चमचा बीट रस घातला तरी सुद्धा चालेल। आता इथे फूड कलर घातल्यावर तुम्ही बघाल तर पिठाचा कलर बदली झालाय। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय। मी वाटीमध्ये इथे पाणी घेतले। सुरुवातीला असा पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा। हाताला पाणी लावून घेतलं की आपल्याला कोबीचे हे मंचुरियन तेलामध्ये घालताना हाताला पीठ चिटकत नाही, अगदी पटापट आपण घालू शकतो। तेल चांगलं सुरुवातीला कडकडीत गरम करून घेतल्यानंतर मंचुरियन घालताना गॅस मध्यमच ठेवायचा आहे। मध्यमच गॅस ठेवून मंचुरियन तळून घ्यायचे। मंचुरियन तळताना कोबी आहे ना त्याचा रंग बदली झाला नाही पाहिजे, काळपट झाला नाही पाहिजे। जसा आहे तसाच जर त्याचा रंग राहिला तर मंचुरियन चवीला जसे गाडीवर हॉटेलमध्ये मिळतात तसेच अगदी घरच्या घरी तयार होतात। कोबीचा कलर बदली झाला की मंचुरियनची सुद्धा चव बदली होते। खालच्या साईडने चांगले तळले गेले की नंतरच दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे। मी आता ह्याच पद्धतीत सगळे मंचुरियन तळून घेते। हे मंचुरियन मी तुम्हाला काढून ह्याचा आवाज दाखवते, आवाजावरून समजेल मंचुरियन अगदी गरम गरम आहेत तरी सुद्धा किती छान कुरकुरीत असे आहेत।
मंचुरियन एकदम जवळून बघा. मंचुरियनमधला जो कोबी आहे तो काळा पडलेला नाही. रंग कोबीचा बघाल तर जसा आहे तसा दिसत आहे. असाच मंचुरियनमध्ये कोबी दिसला पाहिजे. अजिबात आतमधून कच्चा राहत नाहीत. अगदी छान तळले जातात. मी इथे तुम्हाला एक मंचुरियन तोडून दाखवते. तोडताना सुद्धा तुम्ही त्याचा आवाज ऐका. रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. एक तुम्हाला तोडून दाखवलं, तुम्ही बघितलं असेल आतपर्यंत छान तळले गेलेले आहेत. आपण मंचुरियन करताना मोठा 20 रुपयाचा एक गड्डा कोबीचा घेतला. त्यामध्ये आपले भरपूर ताटभर असे पोटभर खाता येतील. पोट भरेल पण मन भरणार नाही. मंचुरियन कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीमध्ये मंचुरियन करून तुमचे अभिप्राय देसी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.